मोडकळीस आलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा एका शिक्षकाने सुस्थितीत आणली। विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली, मात्र शासनाने त्यांची दुसऱ्या शाळेत बदली केल्याने पुन्हा शाळा मोडकळीस येऊन शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत संबंधित शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। हे निवेदन 15 जानेवारी रोजी खोलमारा येथील गावकऱ्यांनी दिले आहे। प्राप्त निवेदनानुसार खोलमारा नवीन येथे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। 4 वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2022 पूर्वी या शाळेतील 4 वर्गात केवळ 4 विद्यार्थी होते, मात्र या शाळेत जी.जे. धकाते नामक शिक्षकाची बदली झाल्याने मोडकळीस आलेली शाळा सुस्थितीत आली। धकाते यांच्या नियमित शिकविण्यामुळे यंदाच्या सत्राची पटसंख्या 15 इतकी झाली आहे। दरम्यान धकाते शिक्षकाची विद्यार्थ्यांना शिकविण्याची शैली व समाजातील नागरिकांशी असलेला संबंध याचा प्रभाव म्हणून या गावातील अनेक पालकांनी आपले पाल्य बाहेर गावी पाठविले नाही, तर काही पालकांनी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असलेली आपली मुले जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल केली। मात्र नुकताच शिक्षण विभागाने धकाते यांची बदली बेलाटी तर निखाडे यांची पदोन्नतीने बदली चपराड येथे केल्याने ही शाळा शून्य शिक्षकी झाली आहे। दरम्यान शून्य शिक्षकी शाळेने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत शिक्षक धकाते यांची बदली न करता त्यांना पूर्ववत पदावर कायम ठेवण्यासाठी पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत खंडारे, पोलीस पाटील प्रणय कोचे, आकाश टेंभुर्णे, अनिकेत टेंभुर्णे, साहिल टेंभुर्णे यासह बहुसंख्य ग्रामवासी उपस्थित होते।